आईला तू सांभाळ, बाबांचे पैसे आम्ही सांभाळतो. पैशांसाठी बापाला नेणाऱ्या पोरांनी जेव्हा म्हाताऱ्याला अडगळ म्हणून हाकलले, तेव्हा धाकट्या भावाच्या दारात जे सत्य दिसले ते बघून दोघांची दातखिळीच बसली. सातारा जिल्ह्यातील कराड शहरात राहणारे प्रभाकरराव देशमुख हे पाटबंधारे विभागात एक मोठे इंजिनियर होते. त्यांचे आयुष्य खूप सुखात चालले होते. त्यांना 3 मुले, समीर, विशाल हे दोघेही पुण्यात मोठ्या नोकरीला, आणि सर्वात धाकटा केदार. केदार शिक्षणात थोडा कमी होता, त्यामुळे तो कराडमध्येच एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहून स्वतःचा छोटासा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा. प्रभाकरराव निवृत्त होण्याच्या अवघे 2 महिने आधी त्यांचा एक भयंकर अपघात झाला. त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमचे व्हीलचेअरवर बसावे लागले. नाईलाजाने त्यांना स्वेच्छानिवृत्ती VRS घ्यावी लागली. तो हव्यासाचा दिवस आणि मुलांचा गद्दारपणा. निवृत्तीनंतर प्रभाकररावांना PF, ग्रॅज्युइटी आणि इन्शुरन्स असे मिळून तब्बल 1 कोटी रुपये मिळणार होते. ही बातमी पुण्याला समीर आणि विशालला समजली आणि गिधाडांसारखे ते कराडला धावून आले. त्यांनी एक भयंकर स्वार्थी प्लॅन बनवला. मोठ्या समीरने सर्वांसमोर जाहीर केले, बाबांची अवस्था खूप वाईट आहे. त्यांना पुण्यात चांगल्या उपचारांची गरज आहे. त्यामुळे बाबांना मी आणि विशाल पुण्याला घेऊन जाणार. पण आई, तू पूर्णपणे ठणठणीत आहेस. पुण्यात आमच्या बायकांना घरात एकटी म्हातारी चालणार नाही. त्यामुळे आईला धाकट्यात केदारने त्याच्या भाड्याच्या घरात ठेवावे. आई सुमित्राबाईंच्या काळजावर घाव बसला. 50 वर्षे ज्या नवऱ्यासोबत संसार केला, त्या नवऱ्यापासून मुले त्यांना वेगळे करत होती. पैशांसाठी बाबा हवे, पण आई नको. धाकटा केदार पुढे आला आणि त्याने आईचा हात धरला. दादा, आई माझ्यासाठी ओझं नाही. मी चटणी भाकरी खाईन, पण आईला राणीसारखं ठेवेन. केदारने आईला आपल्या छोट्या घरात नेले आणि इकडे 1 कोटींच्या लालचेपायी समीर आणि विशाल प्रभाकररावांना घेऊन पुण्याला गेले. तो पुण्यातला नरक आणि बापाची झालेली फरफट. पुण्यात गेल्यावर पहिल्याच आठवड्यात समीरने प्रभाकररावांकडून त्यांचे सगळे ATM कार्ड्स, पासबुक आणि चेकबुक स्वतःच्या ताब्यात घेतले. मुलांना वाटले की 1 कोटी रुपये आता त्यांच्याच खिशात आले आहेत. या पैशांच्या जोरावर समीर आणि विशालने पुण्यात 50 लाखांचे मोठे कमर्शियल गाळे लोनवर बुक केले. पण जसजसे महिने उलटले तसतसा प्रभाकररावांचा आजार बळावला. त्यांना उठता बसता येत नव्हते. त्यांच्या आजारपणाचा, औषधांचा आणि त्यांच्या अंथरुणाचा मुलांना आणि सुनांना कंटाळा येऊ लागला. हा म्हातारा नुसती अडगळ झालाय घरात. पैसे तर आपण त्याच्या अकाउंटमधून कधीही काढू शकतो, मग याची घाण आपण का काढायची? विशाल त्याच्या बायकोला म्हणाला. एके दिवशी रविवारी समीर आणि विशालने प्रभाकररावांना त्यांच्या व्हीलचेअर सकट गाडीत कोंबले आणि ते थेट कराडकडे निघाले. त्यांचा प्लॅन होता की म्हाताऱ्या बापालाही आता धाकट्या केदारच्या त्या भाड्याच्या घरात फेकून द्यायचे आणि आपण पुण्याला पैशांवर मज्जा मारायची. तो भूकंप आणि कराडमध्ये दिसलेले ते भयंकर सत्य. समीरने केदारला फोन करून त्याचा नवीन पत्ता मागितला होता. जेव्हा समीर आणि विशालची गाडी केदारने दिलेल्या पत्त्यावर कराडच्या ओगलेवाडी MIDC मध्ये पोहोचली, तेव्हा तिथे कोणतेही भाड्याचे घर नव्हते. त्यांच्या समोर एका 5 एकर जागेत एक अत्यंत भव्य आणि करोडोंची नवीन फॅक्टरी उभी होती. त्या फॅक्टरीच्या गेटवर मोठ्या अक्षरात नाव लिहिले होते, सुमित्रा ॲग्रो फूड्स अँड एक्सपोर्ट्स. समीर आणि विशाल गाडीतून खाली उतरले. त्यांना काहीच समजत नव्हते. तितक्यात फॅक्टरीच्या मुख्य केबिनमधून एक अत्यंत रुबाबदार तरुण बाहेर आला. अंगावर महागडा सूट आणि पाठीमागे 4 बाउन्सर्स. तो दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा गरीब धाकटा भाऊ केदार होता.
आणि त्याच्या बाजूला चेअरपर्सनच्या खुर्चीवर बसल्या होत्या त्यांची स्वतःची आई सुमित्राबाई. सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकली. केदार, हे काय आहे? तू तर भाड्याच्या घरात राहायचास ना, आणि ही एवढी मोठी फॅक्टरी? समीर अडखळत म्हणाला. तितक्यात गाडीत बसलेले प्रभाकरराव अचानक हसू लागले. त्यांचा आवाज आता आजारी आणि हतबल बापाचा नव्हता. प्रभाकरराव गाडीतून कडक आवाजात म्हणाले, काय रे समीर, मला फेकून द्यायला आलात का? मला वाटलं होतं की तुम्ही 6 महिने तरी माझी सेवा कराल, पण तुम्ही 3 महिन्यातच मला कंटाळलात. तुम्हाला वाटलं की तुम्ही माझे ATM आणि चेकबुक घेतले म्हणजे माझे 1 कोटी रुपये तुम्हाला मिळाले. अरे मूर्खांनो, तो माझा फक्त पगाराचा अकाउंट होता, ज्यात फक्त 50,000 रुपये शिल्लक होते. माझे जे निवृत्तीचे 1 कोटी रुपये आले ना, ते पुण्यात येण्यापूर्वीच मी आणि तुमच्या आईने केदारच्या या ॲग्रो फूड्स बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले होते. केदारची बुद्धी आणि माझा पैसा आज ही कंपनी 10 कोटींची झाली आहे. आणि या कंपनीची 51% मालकीण तुमची तीच आई आहे, जिला तुम्ही अडगळ समजून घरातून हाकललं होतं. अहंकाराची राखरांगोळी आणि पळता भुई थोडी. हे ऐकताच समीर आणि विशालला अक्षरशः भोवळ यायची वेळ आली. त्यांची दातखिळीच बसली. पण बाबा, आम्ही पुण्यात तुमच्या त्या 1 कोटींच्या भरोशावर 50 लाखांचे कमर्शियल गाळे बुक केलेत. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत तर बँक आम्हाला जेलमध्ये टाकेल. आम्ही पूर्णपणे रस्त्यावर येऊ. विशाल ढसाढसा रडत बापाच्या पाया पडू लागला. सुमित्राबाई पुढे आल्या आणि त्यांनी अत्यंत तिरस्काराने आपल्या पोरांकडे पाहिले. जेलमध्ये जा किंवा रस्त्यावर भीक मागा, मला काहीही देणं घेणं नाही. ज्या पोरांना म्हातारी आई घरात नको असते त्यांच्यासाठी या करोडोंच्या फॅक्टरीत 1 रुपयाही नाही. बाबांनी हा सगळा खेळ फक्त तुमचा खरा चेहरा बघण्यासाठी रचला होता आणि तुम्ही स्वतःची लायकी दाखवून दिली. सिक्युरिटी, या 2 भिकाऱ्यांना माझ्या फॅक्टरीच्या बाहेर फेकून द्या आणि माझ्या नवऱ्याची व्हीलचेअर सन्मानाने आत घेऊन या. आईच्या आदेशावरून बाउन्सर्सनी समीर आणि विशालला कॉलर पकडून MIDCच्या बाहेर रस्त्यावर हाकलून दिले. कालपर्यंत बापाच्या पैशांचा माज असणारी आणि आईला हकलणारी ती स्वार्थी पोरं आज अक्षरशः कर्जात बुडून रस्त्यावर ढसाढसा रडत होती. आईला ओझं समजून बापाच्या पैशांवर नजर ठेवणाऱ्या पोरांचा आईवडिलांनी मिळून केलेला हा करेक्ट कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच एका नवीन कथेसोबत. जय श्रीराम.